आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी खासदार संजीवजी नाईक आहेत. सर, टी व्ही 9 मध्ये खरं तर आपलं स्वागत आहे. सर, नवी मुंबई पोलीस अंतर्गत आपण पाहू शकतो की आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई पोलीस अंतर्गत एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरचं उद्घाटन होतं आहे. काय सांगाल? खरोखरच मी पोलीस आयुक्त नवी मुंबई आणि गृह खात्याचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचं काहीतरी वेगळी नाविन्यपूर्ण अशी गोष्ट या ठिकाणी जनतेला देतात. आणि खरोखर म्हणजे हे रेकॉर्ड असणं, या गोष्टीचा उपयोग पुढच्या अनुषंगानं सिस्टीमला होणं ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. मी बघितलेलं आहे की नवी मुंबई पोलीस आयुक्तालय नेहमीच काहीतरी नवीन करण्याच्यामध्ये नेहमी पुढाकार असतो. आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की अशाच पद्धतीचं कार्य त्यांच्याकडून होईल. माननीय फडणवीस साहेब आपले आमचे नेते या ठिकाणी स्वतः येतात. खरोखरच त्यांनासुद्धा आनंद होईल की आपलं खातं एक काहीतरी नवीन गोष्ट करतं आहे आणि ही गोष्ट घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टी पुढे होत अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे. सर, काय वाटतं नवी मुंबईमध्ये आपण पाहतो की गुन्हेगारीच्या प्रमाणात सर्रास आता वाढ होताना दिसतं आहे. काय वाटतं या सिस्टममुळे काय गुन्हेगारीमध्ये आपण रोखू शकतो? काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. बघा कसं असतं की कुठलीही जेव्हा एखादी नवीन गोष्ट येत असते तेव्हा तिला त्या गोष्टीला समजून घेण्यासाठी, समजण्यासाठी, तिचा प्रसार प्रचार आणि एकंदर तीच व्यवस्थित चालते की नाही सिस्टीम, याच्यासाठी आपल्याला त्याला वेळ द्यायला पाहिजे. वाढती गुन्हेगारी हा सर्वच शहरांचा प्रश्न आहे. आज पुणे काय, मुंबई काय, नवी मुंबई काय, कारण शहरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं आहे. पूर्वी एक अशी होती की लोक एका पर्टिक्युलर एरियातून यायची, आता अख्ख्या भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. त्याच्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती शहरांच्या जवळ नेहमी येत असते आणि त्याचाच गैरफायदा घेतला जातो. आणि म्हणूनच सक्षमरित्या पुढे पावलं चालण्यासाठी गृह खातं नक्कीच पुढे कार्यरत राहील आणि मला विश्वास आहे की फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या सर्व गोष्टीला नक्कीच आळा बसेल. ठाणे लोकसभा मतदारसंघात आपलं नाव देखील चर्चेमध्ये आहे. काय वाटतं, तिकीट मिळेल? बघा, तिकीट कोणालाही मिळू दे, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की अबकी बार 400 पार. आणि मोदी साहेबांना त्या सभागृहामध्ये 400मध्ये एक आमचं ठाण्याचा खासदार हा त्या ठिकाणी जाईल आणि मोदी साहेबांना मतदान करेल. हे आमचं लक्ष आहे. कोण उमेदवार आहे, कुठल्या पक्षातून होणार, हे आता आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आमचं सर्वांचं मत एकच आहे की मोदी साहेब त्या ठिकाणी तिसऱ्यांदा माननीय प्रधानमंत्री म्हणून पुन्हा त्यांनी शपथ घ्यावी आणि पुन्हा देशाला 2047ला जे विकसित भारत बनवायचं आहे त्याची या ठिकाणी मुहूर्तमेढ ठरवतील. काय वाटतं, पक्षाकडून आपल्याला काय हिरवा कंदील वगैरे काय मिळाला, असं काय सिग्नल वगैरे आलेत? हे बघा, पक्षानं आम्हाला सांगितलेलं आहे की सर्व 48 ठिकाणी मोदी साहेब उभे राहणार आहेत. तुम्ही कॅन्डिडेट कोण नामं मात्र असतील, कॅन्डिडेट मोदी साहेब आहेत. आणि खरी वस्तुस्थिती आहे ना, बिचारा आमचे खासदार हे सर्व मेहनत करतात, पण आज जनतेला कोण पाहिजे तर माननीय मोदी साहेब पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की पक्षानं सर्वांना सांगितलेलं आहे कामाला लागा. कोणाला तिकीट मिळेल ते तुम्ही सोडून, विषय सोडून तुमचा नाही आहे. कुठला पक्ष, कुठला उमेदवार हा विषय सोडून द्या, कामाला लागा, घराघरात जा, लाभार्थ्यांना भेटा, महिला, युवक, जी लोक म्हणजे समाजामध्ये मोदी साहेबांच्यावरती एकदम प्रेम करणार आहेत त्यांना भेटा आणि मोदी साहेबांनी केलेलं कार्य दाखवा. आमचं कार्य आता ते चालू आहे. आता पुढच्या 10 दिवसामध्ये 500 लोकांना एक आमचा प्रमुख कार्यकर्ता रोज भेटणार आणि पुढच्या काळामध्ये साधारण नाही बोललं तर या लोकसभेमध्ये 25 लाख लोकांना म्हणजे वोटर आहेत त्याच्यापैकी 5 लाख लोकांना भेटण्याचं टार्गेट आमचं आहे. 5 लाख लोकांपर्यंत या ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षाचे लोक जावेत असं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे. आपण बोलताय की आम्हाला पक्षाने सांगितलं की तयारी करावी. आम्ही पाहतोय की आपण नवी मुंबईत असू द्या किंवा मीरा भाईंदरमध्ये असू द्या किंवा ठाण्यामध्ये असू द्या, अयोध्याचं राम मंदिर असू द्या किंवा काही उत्सव असू द्या, यात आपण मोठ्या सहभाग घेतात आहे व लोकांशी व नागरिकांशी देखील थेट बोलत आहे. हे बघा, इच्छुक उमेदवार म्हणून संजीव नाईक इच्छुक आहे, हे काय त्या ठिकाणी लपवायचा प्रश्न नाही आहे. पक्ष नेतृत्वाकडे आम्ही तसं इच्छाही प्रकट केलेली आहे. परंतु या ठिकाणी कोण उमेदवार होणार आहे, कुठल्या पक्षातून कोणाला त्या ठिकाणी तिकीट मिळणार आहे हे शेवटी आमचे वरिष्ठ लोक ठरवतील. परंतु जर पक्षाने जबाबदारी दिली, संधी दिली तर नक्कीच त्या ठिकाणी आम्ही तयार आहोत. धन्यवाद. आपण पाहू शकतो की इच्छुक उमेदवार संजीव नाईक आहे असं संजीव नाईक स्वतः बोलले आहेत. जर पक्षाने जर जबाबदारी दिली तर आम्ही नक्की पार पडू अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अमरदीपसह मीरा विखरा, TV9 मराठी, नवी मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.